कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघा ना, 4-5 दिवसांचा प्रश्न आहे, नाही जाता येणार का आम्हाला? नाही अहो, आईसाहेब म्हणतात ते पण तसं बरोबर आहे बघा। आता आधीच आपण 10 दिवस बाहेर होतो, फॅक्टरीत मला जाता आलं नाही ना, कामं सगळी तटल्यात। आता परत आणि बाहेर गेले तर मग सगळ्याच परत आणि खोळंबा व्हायचा, सगळी कामं परत लोड होणार। नाही, बरोबर आहे, कामं आहेतच, पण 10 दिवस तुम्ही कष्टच केले, तो कामच केले, म्हणून मी म्हणते बाहेर गेलो तर छान वातावरणाचा ब्रेक मिळेल, आपण फ्रेश होऊ आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागू। म्हणून माझी इच्छा होती, जर 4-5 दिवस बाहेर जाता आलं तर बरं होईल। तुमची इच्छा आहे तर जावा की तुम्ही, तुम्हाला कोणी अडवलंय? इथं कामं आहेत म्हणून फक्त आम्ही म्हणतोय की तुम्ही दोघांनी जाऊ नका। अहो मॅडम, मी एकटी कशी जाणार? मला अधिपतींबरोबर जायचंय। आणि बघा ना, फॅक्टरीची कामं फोनवर नाही करता येणार का? हे बघा सुनबाई, नाही आईसाहेब, तसा विचार केला तर हां, म्हणजे 4-5 दिवसांचाच प्रश्न आहे खरं तर। काय करू, जाऊ काय? आणि मास्तरीनबाईंची खरंच लई इच्छा दिसायला लागली मला। आणि बघा आता आम्ही 10 दिवस जे काही बाहेर होतो का नाही, त्यांनी भरपूर कष्ट केले माहिती आहे का, कुठंच कमी पडल्या नाहीत त्या। हो, कष्ट तर नाही नाही नाही, खरंच त्यांनी लई कष्ट केले। आणि तुम्ही जसे नियम घालून दिले होते त्या सगळ्या नियमांना धरून त्या राहिल्या 10 दिवस। आणि त्यांचा मास्तरी पेशा वगैरे कुठं मध्ये आला नाही बरं काय। तेव्हा मी एवढी मोठी शिक्षिकाच आहे, मग मी हे काम कसं करू, मी ते काम कसं करू, कपड्याच्या घड्या घालण्यापासून सगळी कामं त्यांनी केल्यात, फुल सपोर्ट केला त्यांनी मला। मग असा बी विचार आला माझ्या मनात की आता हे बघा 10 दिवस माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी बाहेर काढलेत का नाही, आता एक 4-5 दिवस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पण गेलो तर मग बिघडलं कुठं असं। अहो पण अधिपती, फॅक्टरीची एवढी कामं राहिली आहेत त्याचं काय? फॅक्टरीचं जे काय काम असेल ना, मी आल्यावर झमदीशी उरकतो, तसं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मी ओंक्या बँकेच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो फोनवरनं, आहे का नाही? हां, आणि तसं काय अडणार नाही मी। नाही, कुठलीच कामं अडणार नाहीत हे बरोबर आहे, पण आता जी कामं अडलेली आहेत त्यांचं काय? आणि तुम्ही परत आल्यावर कामांचा डोंगर असेल। नाही, त्याचं तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका, मी बरोबर सांभाळून घेतो। आणि तुमच्या एका शब्दावर आम्ही 10 दिवस बाहेर गेलतो का नाही, मग मास्तरीनबाईंचा शब्द मी मला कवा तर ऐकायला पाहिजे का नाही, शेवटी मास्तरीनबाई छडी काढल्या म्हणजे काय करू। त्यांचं पण बरोबर आहे, जरा बाहेर जाऊन आलो ना, मी बी फ्रेश होईन, त्या बी फ्रेश होतील, आणि एकदा फ्रेश होऊन आलं की फ्रेश मध्ये आलं की कामाचा डोंगर झांबतीशी उडवून टाकतो, त्याचं काय टेन्शन घेऊ नका खरंच। आता तुम्हाला जर असं वाटत असेल तर करा तुम्हाला काय पाहिजे ते, कामं काय महत्वाची आहेत काय? आम्हाला जे काय वाटलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं, या उपर बघा फायली ठेवल्यात तिकडं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।